लाडक्या बहिणीची कटकट मिटली. सरकारचा नवा जी.आर. आता विधानसभा क्षेत्रातच निपटारा होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी शासनाने सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानुसार आज नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविताना महिला भगिनींना सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून नवनवीन बदल केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी या योजनेसाठी सातत्याने महिला भगिनींना आवाहन केले आहे. ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबविण्यावर सरकारचा भर असून शासन स्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सचिवांना घेऊन समिती नेमण्यात आली आहे. आता या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी योजना प्रभावी व सुलभतेने राबविण्यासाठी शासनाने जिल्हा स्तरावर काही बदल केले आहेत. त्या संदर्भात आजच महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने नवा शासन निर्णय जी.आर. जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये आता विधानसभा क्षेत्रनिहाय समिती नेमण्यात मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातच महिला भगिनींना अडचणीचा निपटारा होणार असून 3 अशासकीय सदस्यांचा या समितीत समावेश असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुलभ करण्यासाठी शासनाने सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यातच 15 ते 19 ऑगस्टपर्यंत महिला भगिनींना या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात देण्यासाठी सर्व स्तरावर काम सुरू आहे. आता या नव्या शासन निर्णयानुसार या योजनेसाठी जिल्हाधिकारी यांनीही विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत करण्यासाठी असून समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक करण्याचे सुचवले आहे. या समितीमध्ये 3 अशासकीय सदस्य असणार आहेत. त्यापैकी 1 अध्यक्ष असतील. या अध्यक्षांची व 2 अशासकीय सदस्यांची निवड पालकमंत्र्यांच्या मार्फत केली जाईल. त्यामुळे आता ही योजना विधानसभा मतदारसंघातच अधिक गतिमान व सुलभपणे राबविण्यात येणार आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार नेमके काय बदल करण्यात आले आहेत ते आपण पुढे पाहूया. आजच्या शासन निर्णयात नेमके काय म्हटलं? सदर योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुका वार्डस्तरीय अशासकीय सदस्यांची समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जिल्हाधिकारी यांनी गठीत करावी. सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी आवश्यकतेनुसार करावी. तसेच सदर समितीमध्ये 3 अशासकीय सदस्य असतील. त्यापैकी 1 सदस्य अध्यक्ष राहतील. सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर 2 अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येईल. सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांची अंतिम यादी करण्याचे अधिकार असतील. तालुका वार्ड स्तरावरील समितीतील अशासकीय सदस्य वगळून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत राहील. तसेच जिल्हाधिकारी यांना सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यामध्ये बदल करता येईल. या समितीमध्ये जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात. त्रुटीपूर्तता अभावी अपात्र ठरलेल्या अर्जदार महिलांची यादी संबंधितांच्या त्रुटीपूर्ततेसाठी पाठवण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुका वार्ड स्तरावर प्राप्त झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या प्राप्त याद्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात याव्यात. जिल्हाधिकारी यांच्याकडून विधानसभा क्षेत्रनिहाय प्राप्त झालेल्या संभाव्य पात्र महिला लाभार्थ्यांची यादी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे अंतिम करावी. तदनंतर सदर अंतिम करण्यात आलेली यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या यंत्रणेद्वारे अंतिम पात्र महिला लाभार्थ्यांची नोंद प्रणालीवर करावी. त्यानंतर जिल्ह्यातील पात्र महिलांच्या लाभार्थ्यांची यादी आयुक्त महिला व बाल विभाग आयुक्तालय पुणे यांना सादर करावी. अपात्र झालेल्या लाभार्थ्यांची त्रुटीपूर्तता केल्यानंतर त्यांच्या पात्रतेबाबत निर्णय वरील कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल. लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 6 बदल, विवाहित महिलांना दिलासा यादीबाबत महत्त्वाची अपडेट करण्यात आली आहे. आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर घेऊन येत आहेत. व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात, फेसबुक पेज जाहिरात, यूट्यूब चॅनल जाहिरात, इंस्टाग्राम जाहिरात, इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात. या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा राजमार्ग. यात वाढदिवस, लग्न समारंभ, ऑर्केस्ट्रा जाहिरात, उद्घाटन जाहिरात, जागा भाड्यानं देणं घेणं, जागेची खरेदी विक्री, गाड्यांची खरेदी विक्री, फळांची विक्री, महोत्सव शिबिर याची जाहिरात केली जाईल. तसंच खास निवडणुकीसाठी टेक्स्ट मेसेजेस, व्हॉट्सअप ग्रुप मेसेज,
व्हॉइस कॉलिंग, तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग, तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून। तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा। जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर। मोबाईल नंबर 9970 30 84